लाइट चालू का देखते हैं। गॅस टँकर पलटी होऊन 35 तास मुंबई पुणे महामार्ग बंद राहणे म्हणजे केवळ निष्काळजीपणा नाही, तर नागरिकांच्या जीवाशी केलेला प्रशासकीय अपराध आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन व कायदेशीर लढ्याचा इशारा आज आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटन मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मान्य मुख्यमंत्र्यांना तक्रार निवेदन अर्ज देऊन करीत आहोत. कारण की आम्ही या 35 तास म्हणजे काय, 35 तास रुग्ण अडकले, 35 तास महिला मुले वृद्ध रस्त्यावर, 35 तास आर्थिक नुकसान, 35 तास प्रशासन बेपत्ता, 35 तास एकही जबाबदार अधिकारी समोर नाही. हे जर खाजगी कंपनीत घडले असते तर कंपनी बंद झाली असती. मग शासनाला मोकळीक का? आमचा एकता संघटनेचा थेट आरोप आहे की धोकादायक गॅस टँकरसाठी स्वतंत्र आपत्कालीन आराखडा नाही. हे कोणाचे अपयश? एका तासात क्रेन, फायर, गॅस कंट्रोल युनिट पोहोचत नाही. ही कसली स्मार्ट व्यवस्था? पर्यायी मार्ग तयार नाहीत, मग टोल का घेतला जातो? 35 तास वाहतूक बंद राहते आणि एका अधिकारी कारवाई नाही. याला संरक्षण म्हणायचे का? हे अपयश नाही, ही संगनमताने चाललेली बेफिकीर आहे. म्हणून भविष्यात समृद्धी, शक्तीपीठ, पुणे बेंगलोर, जालना नांदेड, नागपूर गोंदिया, पुणे मुंबई एक्सप्रेस विस्तार या महामार्गाबाबत आम्ही थेट इशारा करीत आहोत की जर हीच घटना घडली तर हाय स्पीड, अधिक गॅस, अधिक केमिकल टँकर, अधिक लांब अंतर, अधिक अपुरी आपत्कालीन यंत्रणा म्हणजे बरोबर सामूहिक मृत्यूचा धोका. जर आजही सुधारणा झाल्या नाही तर उद्याचा प्रत्येक मृत्यू मुख्यमंत्री, MSRDC, न्हाई आणि गृह विभागाच्या नांदावर नोंदवला जाईल. म्हणून आम्ही आज एकता संघटनेमार्फत मागणी करतो आहोत की प्रत्येक महामार्गावर हॅरेजॉडस रिसोर्स फोर्स उभारले पाहिजे. 30 मिनिटात घटनास्थळी पोहोचण्याची कायदेशीर हमी द्यायला पाहिजे. 6 तासापेक्षा अधिक जास्त वाहतूक थांबता कामा नये. संबंधित अधिकाऱ्यांचे त्वरित निलंबन होणे अत्यंत आवश्यक आहे. धोकादायक टँकरसाठी स्वतंत्र वेळ, स्वतंत्र मार्ग व स्वतंत्र लेन असणे आवश्यक आहे. समृद्धी व इतर महामार्गासाठी स्वतंत्र सुरक्षा कायदा व SOP असणे आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं, प्रत्येक अपघाताचा सार्वजनिक अहवाल म्हणजे पब्लिक अकाउंटेबिलिटी रिपोर्ट हा जाहीर झालाच पाहिजे. जर हे आपण नाही केले तर एकता संघटना राज्यव्यापी आंदोलन करेल, टोल नाके आंदोलन करेल आणि उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेल. हाच आमचा अंतिम लढा. धन्यवाद. फारुख शेख, एकता संघटन, जळगाव.